मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या झी 24 तासच्या कार्यालयात बाप्पाच्या दर्शनासाठी आलेले आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या झी 24 तासच्या कार्यालयात आलेले आहेत। गणपती बाप्पाचं त्यांनी दर्शन घेऊन यावेळी आरतीही केलेली आहे। मनोभावे आरती यावेळी झी 24 तासचे मुख्य संपादक कमलेश सुतार त्यांचं स्वागत करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। एकनाथ शिंदेंच्या हस्ते बाप्पाची आरतीही यावेळी झालेली आहे। बाईटला जा रे ओम माईक ऑन कर झी 24 तासच्या बाप्पाच्या दर्शनासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे झी 24 तासच्या कार्यालयात आलेले आहेत। संपूर्ण देशभरामध्ये गणपती बाप्पाचा उत्साह पाहायला मिळतोय। गणेशोत्सवाचा उत्साह आहे आणि दरवर्षीप्रमाणे आमच्या झी 24 तासच्या ऑफिसमध्ये देखील बाप्पा विराजमान झालेले आहेत आणि बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आज आपल्या ऑफिसमध्ये आलेले आहेत। सर, दरवर्षीप्रमाणे आमच्या बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी तुम्ही आलेले आहात। काय पद्धतीच्या भावना आहेत? देशभरात एकीकडे आज गणेशोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न होतोय, तुम्ही देखील बाप्पांचं दर्शन घेतलंय, काय बाप्पांकडे मागितलंय? बाप्पाकडे मागायची काय गरज आहे? त्यांना माहीत आहे सगळं आणि विघ्नहर्ता आहेत आणि गणपती बाप्पाचं आगमन महाराष्ट्रात देशात झालेलं आहे आणि मोठ्या उत्साहामध्ये सगळीकडेच। खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर गणेशोत्सव साजरा होतो आणि हजारो लाखो गणेश भक्त त्याचा गणपतीच्या भक्तीमध्ये तल्लीन झालेले असतात। आनंद उत्सव असतो, हर्षोल्लास, सगळं जल्लोषामध्ये हा गणपती उत्सव साजरा होतो आणि हजारो गणेश भक्त घरी गणपती बसवतात आणि एक वेगळं वातावरण संपूर्ण महाराष्ट्रात देशभरामध्ये गणपती उत्सवानिमित्त होत असतं आणि म्हणून मी गणपतीकडे काय या राज्यातला बळीराजा सुखी होऊ दे, त्याच्यावरची सगळी विघ्न संकट दूर होऊ दे आणि आमच्या लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके शेतकरी, या महाराष्ट्रातली सर्व जनता सुखी समृद्धी आनंदी होऊ दे, त्यांच्यावरची सगळी विघ्न
संकट दूर होऊ दे, हेच नेहमी, बाकी काही नाही. ते गणपती बाप्पाला माहीत आहे, त्यामुळे ते बोलावं लागत नाही. सर, राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत होता. सरकारनं GR काढला, जरांगे पाटलांनी उपोषण मागे घेतलं, गुलाल उधळला. मात्र आजही जे GR निघालेत त्यावरून काहीसा संभ्रम आहे. मराठा संघटनांमध्ये देखील आपल्याला 2 मतप्रवाह पाहायला मिळत आहेत. काही लोक त्याबद्दल संभ्रमावत आहेत. तुम्ही काय सांगू शकता मराठा समाजाला आणि जो GR काढलाय शासनाच्या वतीनं त्या संदर्भात? कालचा जो GR काढला त्या बाबतीमध्ये अगोदर उपसमितीचे अध्यक्ष विखे पाटील, प्रताप सरनाईक पण होते ते, आणि आपले मंत्रिमंडळातील सर्व मंत्री होते त्या समितीमधले. आणि तो पूर्णपणे GRचा ड्राफ्ट जो आहे तो मनोज जरांगे पाटील यांनी वाचला, त्यांच्या सहकारी जे एक्सपर्ट आहेत त्यांनी वाचला. आणि हैदराबाद गॅझेट लागू करण्यासंदर्भामध्ये तो GR शासनाने काढला. मुख्यमंत्री देवेंद्रजी, मी स्वतः, अजितदादा आणि आमची उपसमिती आणि जे काही एक्सपर्ट होते, त्याचबरोबर ॲडव्होकेट जनरल, या सगळ्यांशी चर्चा करून तो GR काल काढलेला आहे. आणि त्यामुळे त्या GRच्या माध्यमातून जे हैदराबाद गॅझेटचा उल्लेख ही केलेला आहे त्यामध्ये, आणि हैदराबादच्या गॅझेटमध्ये कापू आणि कुणबी अशा प्रकारच्या ज्या काही 2 वर्ग आहेत, आणि ते म्हणजे शेतकरी म्हणजे कुणबी, अशा प्रकारचा ते उल्लेख आहे. आणि त्यामुळे कुणबी प्रमाणपत्र देण्याची जी पद्धत आहे, कार्यपद्धती आहे, ती अधिक सोपी व्हावी, सुलभतेने कुणबी प्रमाणपत्र मिळावेत, हे कायद्यामध्ये आहे. आणि कुणबी प्रमाणपत्र जो मागणी करेल त्याने प्रतिज्ञापत्र सादर करावं, आणि गावातील कुळातील कुणीतरी पूर्वज त्याचं कुणबी प्रमाणपत्र असावं, आणि त्याचा आधार घेऊन मग जी ती गाव लेवलची जी कमिटी आहे त्याच्यामध्ये महसूल, ग्रामपंचायत आणि कृषी विभागाचे अगदी गाव लेवलचे गाव पातळीवर त्याचं व्हेरिफिकेशन होऊन त्याची राहणीमान, त्याचं परंपरा, त्याचा व्यवसाय, या सगळ्या गोष्टींची खातरजमा करून कुणबी प्रमाणपत्र देण्याची जी काही पद्धत आहे ती सोपी आणि सुटसुटीत व्हावी. आणि त्यामुळे त्या GRमध्ये तशाच प्रकारचा उल्लेख आहे. आणि त्यामुळे OBC समाज त्याचं कुठलंही आरक्षण कमी होऊ नये, त्यांचं कुठलंही नुकसान होऊ नये, ही भूमिका सरकारची यापूर्वी होती, आजही आहे. आणि मला वाटतं यामुळे कुणबी प्रमाणपत्र जलद गतीने मिळेल आणि पद्धत सोपी होईल, अशा प्रकारचा तो GR आहे. आणि तो GR देण्यापूर्वी संपूर्ण त्याचा ड्राफ्ट मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या सर्व लोकांनी वाचून घेतला होता. सर, OBC समाजाचा तुम्हीच उल्लेख केला, मात्र OBC समाजातनं आता याला प्रचंड विरोध होतोय. मंत्री छगन भुजबळांनी देखील या संदर्भातली भूमिका स्पष्ट केलेली आहे. इतकंच नाही तर कोर्टामध्ये जाण्याचा इशारा दिलेला आहे. पुढच्या भूमिका सरकारची काय असणार आहे? कारण OBC संघटनांचं देखील आपल्याला प्रचंड आक्रोश पाहायला मिळतोय. खरं म्हणजे यामध्ये काही लोकांनी मी पाहिलं तुमच्या म्हणजे वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून की OBC नेते बबनराव तायवाडे यांचं काही वेगळं मत आहे की याच्या बाबतीमध्ये OBCला कुठलाही धक्का नाही, नुकसान नाही. पण माझं म्हणजे जे मी देखील जे काही पाहतोय यामध्ये याची माहिती भुजबळ साहेबांनी देखील म्हटलं आहे की याची संपूर्ण माहिती मी घेतो, वकिलांशी सल्ला मसलत करतो आणि त्यानंतर मग पुढची भूमिका जाहीर करतो. त्यामुळे मला वाटतं याच्यामध्ये जे काही GR काढलेला आहे त्यामध्ये जो कायदा आहे OBC प्रमाणपत्र कुणबी प्रमाणपत्र देण्याचा, ती पद्धत जी आहे आणि जो कायदा आहे तो जुना आहे. आम्ही नवीन असा कुठला कायदा तयार केलेला नाही, परंतु कुणबी नोंद असेल, कुणबी त्याला तात्काळ प्रमाणपत्र मिळालं पाहिजे आणि त्या कायद्याच्या आधारेच हा GR काढलेला आहे.
त्यामुळे मला वाटतं त्याची नीट माहिती घेतली आणि त्याचा अभ्यास केला तर हा संभ्रम आणि जी नाराजी आहे ती दूर होऊ शकते. सर, सरकारनं GR काढल्यानंतर जरांगे पाटलांनी स्वागत केलं, मात्र विरोधकांनी काहीशी टीका केलेली आहे. श्रेयवादाचे देखील आरोप विरोधकांकडनं केले जात आहेत या सगळ्या प्रकरणात. याच्यामध्ये श्रेयवादाची लढाई कुठलीच आमची नाही. महायुती म्हणून आम्ही एकत्र आहोत सगळे आणि निर्णय देखील घेतला तो मराठा समाजाला न्याय देण्यासाठी घेतला आहे आणि एक गरजवंत मराठा समाज ही भावना ठेवूनच आम्ही निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे श्रेयवादाच्या भानगडीमध्ये कधी आम्ही पडलो नाही, पडणारही नाही. फक्त एवढंच आहे की या कुठलाही निर्णय घेताना एका समाजाला न्याय देताना दुसऱ्या समाजावर अन्याय होऊ नये ही भूमिका आमची सरकारची आहे. त्यामुळे मला वाटतं यामध्ये व्यवस्थित चर्चा आणि माहिती घेतली तर बऱ्याचशा प्रमाणावर संभ्रम जे आहेत ते दूर होऊ शकतील. सर, वाशीमध्ये जरांगे पाटील आलेले होते, त्या ठिकाणी तुम्ही गेला, छत्रपती शिवाजी महाराजांची तुम्ही शपथ घेतली, मात्र पुन्हा एकदा जरांगे पाटील आणि मराठा आंदोलकांना मुंबईत यायला लागलं. आता हा जो GR काढला आहे त्यानंतर तुम्ही काय आश्वस्त करताय मराठा समाजाला? पुन्हा एकदा आंदोलनाची गरज पडणार आहे, कारण 2 महिन्यांचा कालावधी सरसकट आणि सगळे सोयरे संदर्भात दिला आहे. काही गोष्टी किचकट आहेत, कायदेशीर आहेत, अडचणी आहेत, त्या सर्व कायद्यात टिकल्या पाहिजे आणि कुठल्याही प्रकारे कायद्यावर टिकणारं, कोर्टामध्ये टिकणाराच निर्णय आपण घेतला पाहिजे. वाशीमध्ये मी गेलो आणि त्यांना जी अधिसूचना आम्ही जे नोटिफिकेशन त्याचाही ड्राफ्ट त्यांनी वाचला होता आणि जी अधिसूचना काढल्यानंतर त्यानंतर जस्टिस शिंदे कमिटी गठीत केली. जवळपास मोठ्या प्रमाणावर नोंदी सापडल्या. 10 लाखापर्यंत त्यांना आम्ही कुणबी प्रमाणपत्र जस्टिस शिंदे कमिटीने दिलं आणि त्याचबरोबर 10% आरक्षण OBCचं कमी न करता वेगळं आरक्षण दिलं आणि जस्टिस सुक्रे आयोग गठीत करून आत्तापर्यंतच्या इतिहासातला सगळ्यात मोठा सर्वे केला आम्ही. 4.5 लाख लोक त्या कामात होते. 2,58,00,000 हाऊसहोल्डचा सर्वे झाला आणि मोठा सर्वे झाला आणि यामध्ये मराठा समाज आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक मागास आहे हे सिद्ध केलं आणि त्याच्यानंतर विशेष अधिवेशन बोलवून 10% आरक्षण OBCचं कुठलंही कमी न करता ते दिलं. ते आज लागू आहे आणि ते आतापर्यंत टिकलेलं आहे. सर, जाता जाता मराठा समाजामध्ये जो काही संभ्रम आहे काही लोकांमध्ये, सर्वसामान्य मराठा समाजामध्ये, त्यांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता या संपूर्ण GRच्या नंतर? GR काढला त्याचा फायदा होणार, कारण जे काही कुणबी नोंद जी आहे, कुणबी प्रमाणपत्र आहे, तो देण्याचा कायदाच आहे. 2001ला झाल्यानंतर त्याचे नियम 2012ला झाले आणि त्याप्रमाणे कायद्याप्रमाणे आपण दिलेला आहे आणि कायद्याच्या चौकटीत बसवून दिलेलं आहे, कुठे व्हायलेशन केलेलं नाही. आणि त्यामुळे मला वाटतं जे नियमानुसार दिलेलं आहे ते सरकार डिफेंड करेल आणि OBC समाजाने देखील यामध्ये व्यवस्थित त्याची माहिती घेतली आणि GRचा अभ्यास केला तर मला वाटतं त्यांचाही संभ्रम दूर होईल. कारण आमची भूमिका नेहमी एकच राहिलेली आहे. कुठल्याही समाजाला न्याय देत असताना दुसऱ्या कुठल्याही इतर समाजावर, OBCवर असेल, इतर समाजावर कुठलाही अन्याय होऊ नये ही भूमिका आमची सुरुवातीपासून राहील.